जर कोणाला यायचं असेल मोठ्या मनाने तर पुन्हा इथे येऊ शकतात, पण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे. मला वाटतं संजय राऊतजींनीच तर सांगितलं ऑपरेशन तुडवा, हे कदाचित होऊ शकतं कुठेतरी. अमित शाह शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर यांना भावनिक साथ घालत पक्षाचे दरवाजे खुले असल्याचे संकेत देत पुन्हा विचार करण्याचं आवाहन केलं. तळ्यात मळ्यात असलेल्या ओमराजेंना विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सूचक सल्ला देत ठाकरे गटानं चेंडू आता पूर्णपणे त्यांच्या कोर्टात टाकलाय. शिवसेना आदित्य ठाकरे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांवर अत्यंत संयमी आणि भावनिक भूमिका मांडत राजकीय निर्णय घेण्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. डुबायचं की नाही हा निर्णय ओमराजेंवर सोपवतानाच ठाकरे गटानं जुन्या सहकाऱ्यांना सांभाळून घेण्यासाठी ही भावनिक साथ घातल्याचं समजतंय. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरांच्या चर्चांवर अत्यंत सूचक आणि ही भावनिक प्रतिक्रिया दिली. राजकीय निर्णय घेण्याची संपूर्ण जबाबदारी स्वतः ओमराजे निंबाळकर यांच्यावरच सोडली. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या मोठ्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. या सर्व प्रकरणावर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी अत्यंत संयमी पण तितकाच थेट संदेश ओमराजेंना दिलाय. आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी बोलताना प्रामुख्यानं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या मोठ्या मनाचा उल्लेख केला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं मन खूप मोठं आहे आणि त्यांनी नेहमीच आपल्या सहकाऱ्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळलंय याची आठवण आदित्य ठाकरेंनी करून दिली. पक्षातून गेलेल्या किंवा जाऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी उद्धव ठाकरेंचं मन नेहमीच मोठं राहिलंय आणि जे लोक पुन्हा पक्षात परतू इच्छितात किंवा पक्षात राहू इच्छितात त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे नेहमीच उघडे असतात असं सांगत आदित्य ठाकरेंनी ओमराजेंना एक प्रकारे भावनिक साथ घातली आहे. आपल्या वक्तव्यात आदित्य ठाकरेंनी एक अत्यंत महत्त्वाची आणि सूचक टिप्पणी केली की राजकीय वर्तुळात चांगली चर्चा आहे. त्यांनी म्हटलं की राजकारणात कोणाचे काय करायचे, कोणत्या पक्षात राहायचं किंवा कुठे जायचं हा पूर्णपणे त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आणि निर्णय असतो. पण ओमराजेंच्या बाबतीत बोलताना त्यांनी तळ्यात मळ्यात असू नये आणि डुबायचं की नाही हे आता स्वतः ओमराजेंनीच ठरवायचं आहे असा थेट इशारावजा सल्ला दिला. या विधानातून आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलंय की महायुती किंवा शिंदे गटासोबत जाणं म्हणजेच स्वतःला राजकीयदृष्ट्या बुडवून घेण्यासारखं आहे. त्यामुळे ओमराजेंनी स्वतःचा राजकीय फायदा तोटा ओळखून अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्यावा. मला वाटतं परवा जे बैठकीला आले होते ते आम्हाला सगळ्यांना दिसत आहे. जर कोणाला यायचं असेल मोठ्या मनाने तर पुन्हा एकदा येऊ शकतात, पण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे, जे कोणी पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावर कारवाई होणार. पण मला वाटतं अशा फालतू गोष्टींकडे लक्ष देत नाही. आम्ही महाराष्ट्राला माहिती शिवसेना कोण आहे. ज्यांना माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलं तेच आज शिवसेना आणि ठाकरे परिवार संपायला निघालेले आहेत. हे जनता काय जग बघत आहे आणि जगात हे देखील चर्चा सुरू आहे की भाजप आपल्या देशामधली लोकशाही संपवलेली आहे. आता तुमच्यावरती जबाबदारी तेवढीच आहे मीडिया म्हणून की तुम्ही कुठपर्यंत ह्यांचे स्टेटमेंट्स दाखवता आणि सत्य परिस्थिती किती दाखवता. एकीकडे दुसरीकडे म्हणते आता हे एकीकडे दुसरीकडे नाही, एकच गोष्ट आहे की शिवसेना एकच आहे. दुसऱ्यांची जी आहे ती गुलामांची सेना आहे. सेना पण नाही, टोळी आहे आणि एका चोराला मुख्यमंत्री बनायचं म्हणून हे परत चाललंय सगळं. मला वाटतं संजय राऊतजींनीच तर सांगितलं ऑपरेशन तुडवा, हे कदाचित होऊ शकतं कुठेतरी. अमित शाह आदित्य ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांना थेट आवाहनच केलं की त्यांनी कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता शिवसेना ठाकरे गटासोबतच खंबीरपणे उभं राहावं. ओमराजे निंबाळकर हे पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते आणि ते सगळ्यांना दिसले होते. याकडेही आदित्य ठाकरेंनी लक्ष वेधलं. त्यामुळे ओमराजेंनी संभ्रमावस्थेत न राहता आपली भूमिका स्पष्ट करावी आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा असं आवाहन केलं. त्यांनी ओमराजेंना कोणताही टोकाचा विरोध न करता उलट त्यांच्यासाठी आपुलकीची भावना दाखवत पक्ष त्यांच्या पाठीशी उभा असल्याचं दाखवून दिलंय. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र शब्दात प्रहार केला. हे सत्ताधाऱ्यांचं लाजिरवाणं, कृतघ्न आणि भ्रष्ट कृत्य असल्याचं म्हटलंय. सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर नेत्यांवर दबाव आणून किंवा प्रलोभन दाखवून सुरू असलेला हा प्रकार लोकशाहीला काळिमा फासणार आहे. त्यामुळे पक्षाची मूळ विचारसरणी कमकुवत होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंडखोर नेत्यांवर निशाणा साधताना ते म्हणाले, राजकारणात तुम्ही सत्तेच्या जोरावर अनेक गोष्टी विकत घेऊ शकता,
परंतु माणसाची निष्ठा आणि मतदारांचा विश्वास कधीही विकत घेऊ शकत नाही. ज्यांना पक्षप्रमुखांनी आणि जनतेनं मोठं केलं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसणं ही अत्यंत कृतघ्नपणाची गोष्ट आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की अशा फोडाफोडीमुळे शिवसेना ठाकरे गट कमकुवत होणार नाही. नेते आणि लोकप्रतिनिधी फुटले तरी पक्षाची मूळ विचारसरणी आणि तळागाळातील निष्ठावंत शिवसैनिक नेहमीच उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे आहेत आणि राहतील. खासदार फोडाफोडीच्या या गलिच्छ राजकारणाचा भाग बनू नका असा अप्रत्यक्ष सल्ला देताना आदित्य आणि ओमराजे निंबाळकरांना तळ्यात मळ्यात राहून स्वतःचं राजकीय अस्तित्व बुडवून घेऊ नका असं बजावलं. थोडक्यात सांगायचं तर सत्ताधाऱ्यांकडून होणारी ही खासदारांची पळवापळवी म्हणजे जनतेच्या जनमताचा अपमान आणि लोकशाही मूल्यांचा संकोच करणारं राजकारण आहे अशी रोखठोक मांडणी आदित्य ठाकरेंनी केली. एकच शिवसेना आहे, दुसरी गुलामांची टोळी आहे, एका चोराला मुख्यमंत्री बनायचं आहे त्यासाठी हे सगळं चाललंय असं म्हणत खासदार फोडाफोडी मागचं राजकारणही आदित्य ठाकरेंनी सांगितलं. संजय राऊतांनी सांगितलं त्याप्रमाणे ऑपरेशन तुडवा हे कुठेतरी होऊ शकतं असंही आदित्य ठाकरे म्हणाले. आता या संपूर्ण प्रकरणावर ओमराजे निंबाळकर यांनीही आपली बाजू मांडली आणि स्पष्ट केलं की त्यांनी कधीही उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एक शब्दही काढलेला नाही आणि ते भविष्यातही त्यांच्यावर कधी टीका करणार नाहीत. आपण अजून कोणत्याही पक्षात गेलो नाही. मतदारसंघातील जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून पुढील 2 दिवसात अंतिम राजकीय निर्णय घेऊ असं कालच ओमराजेंनी सांगितलं. आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया देताना ओमराजेंनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि ठाकरे गटासोबतची आपली जुनी निष्ठा कायम ठेवावी असं अप्रत्यक्ष आवाहन केलं. आता ओमराजे आदित्य ठाकरेंच्या या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देऊन पक्षातच राहतात की वेगळा रस्ता निवडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.